नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मागील भागात आपण अलची मॉनेस्ट्रीचा सुंदर प्रवास केला। आज आपण लेहकडे परत जाणार आहोत आणि या प्रवासामध्ये मार्गात 2-3 खास ठिकाणांची भेट घेणार आहोत। यात आहे लिकिर मॉनेस्ट्री, संगम पॉइंट, पत्थर साहिब गुरुद्वारा आणि हॉल ऑफ फेम। चला तर मग हा प्रवास सुरू करूया। मित्रांनो, हा आमचा पहिला पॉइंट लिकिर मॉनेस्ट्री। थोडा उंचावर आहे, त्यामुळे चढायला खूप त्रास होतो। त्यामुळे आम्ही एक निर्णय घेतला, इथूनच आम्ही आता खाली परत जाऊ आणि खालूनच आम्ही दर्शन घेऊ लिकिर मॉनेस्ट्रीचे। तो ट्रैवल ट्रायंगल और भी होंगे आपके साहब जी आए देखने वाली चीज है। हां, ये दिखानी थी ऊपर जाके। हां, ये दिखानी है। देखो ऊपर भी अच्छा खोलने आके यहां से तो अच्छा दिख हाँ। रहा पास फोटो में नहीं आनी थी ऊपर तो आता आम्ही काही बघत नहीं है, हम लोग मॉनेस्ट्री नहीं देख रहे हैं। बहुत चढ़ाई है तो चढ़ाई ज़्यादा चढ़ाई है। यहाँ से देख लिया मॉनेस्ट्री। हाँ, यहाँ से देख लिया और इधर से ही ऐसा ऐसा हो गया। अभी हम लोग आगे मैग्नेटिक हिल, लिकिर मॉनेस्ट्री। मॅग्नेटिक हिलकडे जाताना मध्येच एक सुंदर जागा दिसली आणि तिथे आम्ही थोडा वेळ थांबलो आणि प्रकृतीचा भरपूर आनंद घेतला। चल पप्पा, हाँ ड्रेसिंग हां, कैसे चला रहे? मित्रांनो, हा आहे संगम पॉइंट। या ठिकाणी 2 नद्यांचा संगम होतो, म्हणजेच झेस्कार आणि इंडस नदी। ए पाण्याचा कलर सेम आहे। श्रुती आणि मी आलो होतो तेव्हा वेगवेगळा कलर होता। असू दे। चलायचं? कोण-कोणसा नदी आहे? ये कौन सा नदी है सर? एक इंडस, एक हाँ? संस्कर जंस्कार और इंडस। वो संस्कर है, उधर वाला ये ये इंडस है। मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत मॅग्नेटिक हिल समोर। ही समोर जी काळी टेकडी दिसते त्यामध्ये काही चुंबकीय गुणधर्म असल्यामुळे या जागेला मॅग्नेटिक हिल असे म्हणतात। पप्पा पप्पा पहाड़च्या मागे जाताय का?
चलायचं. चला आमचं मॅग्नेटिक हिल मध्ये फिरून. चलो हो गया. लवकर लवकर धूळ येते. आता आपण पोहोचलो आहोत पत्थर साहेब गुरुद्वारा. किंवदंतीनुसार गुरु नानक देव जेव्हा एका राक्षसाच्या आक्रमणाला सामोरे जातात त्याच वेळेला एका चमत्कारिक मोठ्या दगडाने त्या राक्षसाच्या हल्ल्याला थांबवले. त्या दगडावर त्यांचा पाठीचा ठसा कोरलेला राहिला. या दगडाच्या भोवताली गुरुद्वारा बांधला गेला आणि हा स्थळ शीख संप्रदाय नव्हे तर स्थानिक मस्त लंगरमध्ये जेवलो. सुद्धा पूजनीय झाला. भारतीय सेना या गुरुद्वाराचं ते हातात देखरेख पोळी करते. नाही तू तुझ्या झालं. बरं वाटतंय तुला? चल ना इकडून. हे इथून पडला होता तो दगड मा खाली. वर जास्त झूम घेऊन मग चला. चल मम्मी. हाँ नहीं नहीं ठीक है. इथे इथे फोटो काढले आपण. चालेल थांब मी फोटो काढायला सांगतो कोणाला. मुल्तानी मिट्टी सा पहाड़ छोटा सा है, ज्यादा बड़ा नहीं. अच्छा है अभी चालू है. NH1 हाईवे. सर ये हॉल ऑफ फेम है. इधर भी जाना है ना अभी. हाँ अभी वहाँ से घूम के आना पड़ेगा. अब हम लोग जा रहे हैं यहाँ पर हॉल ऑफ फेम में. मित्रांनो, हॉल ऑफ फेममध्ये त्या दिवशी फोटोग्राफी प्रोहिबिटेड होती म्हणून आम्ही व्हिडिओ किंवा फोटो काढू शकलो नाही. आहे ना हे प्रत्येक याला आहे. प्रत्येक विंडोला छान वाटतंय. थंड थंड. काम मी
तर हा लास्ट टाइम खूप पाणी होतं याला. हे तुमचा फोटो काढतोय. वन टू थ्री. ये नेचुरल है. ओके. आता हा आहे सी बकथॉर्न ज्यूस विथ शुगर. चांगला आहे. नाही नाही. लेह मार्केट. इकडे बघा. ऍक्च्युअल मध्ये मार्केट असं आहे की इथले सगळे शॉपकीपर असे समजतात की बाबा इथे येणारे जे प्रवासी आहे ते अंबानीचे पुढचे. ते अंबानीच्या पुढचे ते कट्ट्याचे कट्टे घेऊन आलेले आहेत असं समजतात. है ना. आणि हे आहे मुकेश अंबानी, अनंत अंबानी, नीता अंबानी. नाही म्हणजे काय पंजाबी बताओ. अरे वो पजी बहुत महंगी सी मार्केट, बहुत महंगी सी पजी. बाबा सड़ा तो ऐसा पजी, सड़ा तो कीमती है कि ऐसा घाम आया पजी, एकदम घाम फुट्या पजी. अभी हम वापस होटल जाना हैंगे. होटल जाना वास्ते टैक्सी बुक करांगे. होटल जाके डिनर करांगे और फिर जो पहला काय म्हणता का सो जावांगे. बाय बाय. 300 रुपए की टैक्सी. घुमा घुमा के ले जाना भैया पूरा लेह में. हाँ? जेवण करून झालं.